मंदार, आपण अपडेट जाणून घेणार आहोत, पण सध्या केंद्रीय पातळीवरती आसाममध्ये, तामिळनाडूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय त्याकडे एक नजर टाकूया। 30 जागांवरती सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे। 293 मतदारसंघांसाठी किंवा 293 जागांसाठी सध्या ही निवडणूक पार पडली आहे। भवानीपूरमधनं ममता बॅनर्जी या सध्या आघाडीवर आहे, सुवेंदू अधिकारी त्यांना थेट फाईट देतात, थेट लढत या दोघांमध्ये होते। ममता बॅनर्जी अर्थातच सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचा एक चेहरा आपण म्हणू सुवेंदू अधिकारी असू शकतात जर सत्ता आली तर। एकेकाळचे सहकारी ममता बॅनर्जींचे आणि मगाशी जसं रजतनं सांगितलं 2021 साली भाजपनं त्यांना आपल्या गोटात घेतलं आणि अर्थातच ही एक हाय व्होल्टेज लढत आपण पाहतोय। अपडेट्स आपल्याला देतील रजत वशिष्ठ। रजत, भवानीपूरमधनं काय अपडेट्स? ज्ञानदा, जी काही माहिती सध्या बाहेर येत आहे काउंटिंग सेंटरच्या जे पोस्टल बॅलेटची जी मतमोजणी सुरू आहे आणि सोबतच पहिला राऊंड जो आहे तो कदाचित आतापर्यंत सुरू झाला असेल, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी जी आहे ते आघाडीवर आहे। मात्र हे फक्त राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सध्या कळत आहे, मात्र अधिकारिकरित्या या संदर्भातली कुठलीही घोषणा झालेली नाही। मात्र भवानीपूरमध्ये लढत जी आहे ती अखेरच्या क्षणापर्यंत चालण्याची शक्यता आहे। 21 राऊंड या ठिकाणी मतमोजणीचे होणार आहे आणि काही जे भाग आहे ते ममता बॅनर्जी आणि TMC यांचे गड आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे। त्यांचे जे निकाल आहे किंवा मतमोजणी जी आहे ती सुरुवातीला होणार आहे आणि काही जे भाग आहे जिथे भाजपला चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा आहे त्या भागांची मतमोजणी जी आहे ती अखेरच्या राऊंड्समध्ये आहे। त्यामुळे भवानीपूरचा जो निकाल आहे तो अखेरपर्यंत लक्ष ठेवण्यासारखा राहणार आहे। ज्ञानदा, अर्थात रजत, आणि पश्चिम बंगालचा जर का आपण विचार केला तर 3-4 फॅक्टर हे विशेष महत्त्वाचे आहेत। SIRचा मुद्दा हा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही, कारण जवळपास SIR नंतर 90 लाख मतदार हे मायनस झालेले, वजा झालेले होते। दुबार मतदार असतील किंवा ज्यांची मृत्यू झालेला आहे पण त्यांचं नाव मतदार यादीमध्ये होतं, अशा 90 लाख मतदारांना वगळण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावरती। त्यानंतर महिला कुणाला साथ देतात हे सुद्धा इथे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आणि अल्पसंख्याक मतदारसंघ, त्यामध्ये अर्थात मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे। जवळपास अश्विन 115 का 117 मतदारसंघ पश्चिम बंगालमध्ये असे आहेत की जिथं मुस्लिम मतदारांची संख्या ही 25% आसपास आहे आणि मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूने जातात किंवा कुणाला कल देतात, त्यांचं कन्सॉलिडेशन कसं होतं आहे, ध्रुवीकरण त्या मतांचं, यावरती बंगालची बरीचशी गणितं निश्चितच अवलंबून असतील। 47 आणि 32 अशी सध्याची आकडेवारी कलांच्या बाबतीत। तृणमूल काँग्रेस 47 आणि भाजप 44 वरती गेले। लेटेस्ट आकडेवारीनुसार भाजप 44, तृणमूल काँग्रेस 47 आणि केरळचा विचार करता डावे आणि आघाडी 45, काँग्रेस आणि आघाडी 32। आसाममध्ये भाजप सुसाट वेगानं पुढे जात आहे। 126 जागांपैकी 27 जागांवरती भाजपची आघाडी आहे कलांनुसार। काँग्रेस 7 जागांवरती आघाडीवर आहे। पुदुचेरीमध्ये भाजप 8 जागा तर काँग्रेस 3 जागांवरती आघाडी टिकवून आहे।